नमस्कार मित्रांनो, स्काय स्क्रॅपर्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खूप महिन्यानंतर व्हिडिओ मी काढतो आहे. तळोजाला आलो आहे मी थोडंसं अपडेट्स देण्यासाठी तुमच्यासाठी. हे बघू शकता तुम्ही सेक्टर 37 इकडचं रोड बघू शकता तुम्ही. त्यांनी बनवायला घेतलं आहे. हे ऑलरेडी पहिला पण रोड बनवलेला आहे ह्यांनी, परत तोडतात आणि परत त्यांनी तोडून बनवायचं चालू केलं आहे. म्हणजे यांचं कामच आहे की तोडायचं आणि बनवायचं. बघू शकता तुम्ही इथे. सगळ्यात अगोदर मी आलेलो तळोजाला 2019मध्ये, डिसेंबर 2019मध्ये. तेव्हा इथे काहीच बनलेलं नव्हतं, सगळं खोदलेलं होतं. हे बघू शकता त्या साईडला. हे सेक्टर 36 प्लॉट 1 आहे. हा सेक्टर 36 प्लॉट 1 आहे. या बाजूलाच सेक्टर 36 प्लॉट 2 आहे आणि त्या साईडलाच पुढे सेक्टर 34 प्लॉट 1 आणि 6 आहे. ठीक आहे. या सर्वांचं पोझिशन जे होतं ते मे 2022चं होतं, पण अजूनही पोझिशन त्याचं भेटलेलं नाही. कारण की खूप स्लो काम करतात हे लोक. सिडकोचे जे शिर्के कंपनी येते आणि प्लस सिडको यांचं बघा. आता बघू शकता तुम्ही गटराचं काम चालू आहे. जेव्हा मी 2023 डिसेंबरला आलेलो तेव्हा त्यांनी जस्ट चालू केलेलं काम करायला आहे, सगळं गटराचं वगैरे पाईपचं काम. अजून बघा यांचं काम काही कंप्लीट झालेलं नाही आहे. रोडचंच काम चालू आहे यांचं. मी अजून तुम्हाला पुढे दाखवतो सगळं काम. हे बघू शकता. जे सेक्टर 34 प्लॉट 1 पासून जे गटारचं काम चालू झालं आहे ते पुढपर्यंत जाणार आहे, म्हणजे हायवेपर्यंत. म्हणजे फक्त आपल्याला सेक्टर 34-36चं नाही बघायचं आहे. म्हणजे तिकडचं तर गटाराचं काम ते लोक करणार, पण त्या सगळं ते लोक तो जो संपणार आहे, जे ज्याचं एंडिंग होणार आहे ते जे गटराचं काम, ते एंडिंग होणार आहे तिथे हायवेला. म्हणजे जोपर्यंत तो हायवेपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला पोझिशन भेटणार नाही. ते कंप्लीट पहिला करायला लागणार त्यांना. फक्त इकडचं दाखवून अर्थ नाही आहे की बाबा ठीक आहे 34 आणि 36च्या इकडचं गटराचं काम झालं आहे म्हणजे पोझिशन भेटणार आहे, असं नाही आहे. तर हा पूर्णपणे हायवेपर्यंत गेला पाहिजे. कारण की ते लोक अर्धं तर गटराचं काम करून संपवणार नाही. ते कुठेतरी ते गटराचं पाणी गेलं पाहिजे, म्हणून ते लोकांनी जे हायवे तोपर्यंत ते पूर्ण काम संपलं पाहिजे गटराचं त्यांचं, तरच ते पुढे काही आपण बोलू शकतो. तर अजूनही तुम्ही बघू शकता इकडचं काम चालू झालेलं नाही, फक्त त्यांनी खोदकाम करून ठेवलं आहे पुढे. तर अजून तो हायवेपर्यंत जाऊन ते क्लोज होणार आहे गटार. बघू शकता इथे. पुढे तुम्हाला दाखवेल. ते बघा इथे बघू शकता त्यांनी हे मोठमोठ्या खडी टाकलेले त्यांनी. इथे रोलर उभे आहेत. अजून ते रस्त्याचं काम चालू आहे. डिवायडर लावलं आहे त्यांनी. ओके. ते गटराचं त्यांनी अजून बंद नाही केलं त्या साईडला, तर ते पण बंद होणार, त्यात पण टाईम जाईल. म्हणजे तुम्ही बघू शकता लॉटरी लागली आहे सप्टेंबर-ऑक्टोबर 2019ला. मे 2022मध्ये पोझिशन भेटणार होतं यांचं कंप्लीट होऊन. समजू शकतो मे 2022ला नाही भेटलं तर ॲटलिस्ट 1 वर्ष घेऊन कंप्लीट करायचं होतं. मे 23 समजू शकतो की भेटला पाहिजे होता, पण आता मे 24 येतं, भेटण्याचं काही दिसत नाही पोझिशन. अजूनही खूप काम बाकी आहे. म्हणजे खूप काम बाकी आहे यांचं. ऑलरेडी बिल्डिंग्स बनून तयार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023ला ॲज पर रिपोर्ट जे मी बघितले ते बिल्डिंग कंप्लीट झाले आहेत ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023मध्ये. आता ह्यांचं मेन काम म्हणजे हे रोड वगैरेचं काम चालू आहे, हे गटराचं काम चालू आहे यांचं. बघू शकता इथे. हे बघा अजून हे भरायचं बाकी आहे यांचं. जे डिवायडर आहे त्यामधलं भरणार आहे हे लोक. रोड बघू शकता.
पाठी तिथं बघू शकता अजून बिल्डिंग्स बनतात आहे. आत्ता एक काम त्यांनी चांगलं केलं आहे की L&T काम करतं, जे सिडकोचे आता जे कन्स्ट्रक्शन करणार ते L&T करणार आतापासून मोस्टली. तर बघू शकता पाठी जे बिल्डिंग आहे तुम्ही, ते त्यांनी पहिलं रेडी केलं आहे, सगळं बिल्डिंग रेडी करून मग ते लॉटरी काढणार. तर हे सिस्टम त्यांनी चांगलं केलं आहे की आता पहिलं बिल्डिंग बनवणार आणि त्यानंतर ते लोक पोझिशन देणार, म्हणजे लॉटरी काढून पोझिशन देणार. बमन डोंगरीचं पण मी व्हिडिओ टाकलेला मध्ये काही महिन्यापूर्वी, त्यात पण त्यांनी पहिलं बिल्डिंग तयार केली सगळं, त्यानंतर त्यांनी लॉटरी काढून आता पोझिशन देणार. तसं सिस्टम त्यांचं चांगलं आहे, तर ॲटलिस्ट लोकांना तेवढं त्रास नाही नसायला पाहिजे. इथे काय झालं आहे की लॉटरीज खूप पहिलं आलं आहे आणि बिल्डिंग तयार नव्हतं, मग त्यांच्या बिल्डिंग तयार करण्यात एवढा वर्ष गेला, 4-5 वर्ष झाले त्यांना, आणि अजूनही त्यांचा काय पत्ता नाही. बघू शकता इथे JCBने अजून त्यांचं काम चालू आहे बिल्डिंग हे रोडचं, बघू शकता. बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी आहेत, चारही बिल्डिंग रेडी आहेत. सगळ्यांचे रिपोर्ट्स वाचवतो मी, सगळे 4 बिल्डिंग्स रेडी आहेत. सगळं काम झालं, A to Z काम झालं आहे बिल्डिंगचे. आता प्रॉब्लेम हे की पोझिशन भेटणार बघा, ॲज पर जेवढं मला माहिती आहे, जेवढं माझी अंडरस्टँडिंग आहे, पोझिशन मोस्टली तुम्हाला भेटू शकतो इयर एंडमध्ये. ठीक आहे, पोझिशन भेटूनही तुम्हाला लाईटीचं काम करायला लागणार. लाईटीचं कामात अगर तुम्ही ऑनलाईन देता तर त्याला 3-4 महिने जातात लाईटीसाठी. ऑफलाईन घेतलं तर तुम्हाला 20,000-15,000 देऊन ऑफलाईन करायला लागेल, आणि ऑनलाईनसाठी 3-4 हजार रुपये लागतात कनेक्शनसाठी लाईटचं. त्याचा पण मी व्हिडिओ टाकेल. तर म्हणजे काय बोलायचं आता, म्हणजे पोझिशनचं काहीच नाही, यांचं डेडलाईन आहे प्रॉपर काहीच डेडलाईन नाही. हे बघू शकता तुम्ही सेक्टर 34 प्लॉटच्या इथे, प्लॉट 1च्या इथे पण यांचं खोदकाम चालू आहे. म्हणजे यांचं काम संपायचा काय पत्ता नाही आहे. आता जस्ट खोदकाम यांनी चालू केलं, म्हणजे इथे अजून टाईम जाईल, इथे 1-2 महिन्यांचे वेगळे पूर्ण पाठपर्यंत. आणि जे पाठीचे बिल्डिंग्स अजून बनतात आहे कन्स्ट्रक्शनचे, त्यांचं पण मे बी तिथपर्यंत ते सगळं गटार जाणार. जे नवीन ते पाटी बिल्डिंग बनतो त्यांचं पण गटार हे सगळं तिकडनं ते सगळं जॉईंट होणार. म्हणजे ह्यासाठी अजून वेगळा टाईम जाणार यांचा. मध्ये यांचा अजून रोड बनतो आहे. हे जे 4ही प्रोजेक्ट्स आहेत, 4ही प्रोजेक्ट्स कनेक्ट होण्यासाठी हा रोड आहे. ऑलरेडी माझं जे लेआउट प्लॅन असेल, जे मी 1.5-2 वर्षापूर्वी तुम्हाला लेआउट प्लॅन सांगितलेला 4ही बिल्डिंगचा, तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा. त्यात मी ऑलरेडी सांगितलेलं की हे जे 4 बिल्डिंग आहे त्यांना कनेक्ट करण्यासाठी हा रोड इम्पॉर्टंट आहे. मी 1.5-2 वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलेलं लेआउट प्लॅनमध्ये. तर ते 4ही लेआउट प्लॅन नक्की बघा, तुम्हाला थोडासा आयडिया येईल. कारण की त्यात तुम्हाला थोडासा आयडिया येईल की तुमचं जे बिल्डिंग आहे त्यात तुमचं जे घर असणार आहे रूमचं, त्याचं हे काय असणार तुमचं, म्हणजे काय बोलू शकतो आपण, कोणत्या साईडला तुमचं रूम असेल, त्याचा व्ह्यू कसा असेल तुमच्या रूमचा, त्यात ते मी एक्सप्लेन केलेलं. तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, ते पण एकदा बघून घ्या. तर हा रोड खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 4ही प्रोजेक्टला कनेक्ट करण्यासाठी. प्लस तुमचं जे गटाराचं काम आहे ते इम्पॉर्टंट असणार आहे, आणि तुमचं इलेक्ट्रिसिटी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. अदरवाईज तुम्हाला पोझिशन भेटणार नाही. तुमचं हे गटाराचं काम आणि हे सगळं झाल्यावरही रोड वगैरे झालं असेल तरी तुम्हाला 4-5 महिने ते इलेक्ट्रिसिटीसाठी जाणार आहे. ऑनलाईन घेतलं तर 4-5 महिने नक्की जाणार आहे. ऑफलाईन घेतलं तर थोडंसं जास्त पैसे तुम्हाला पे करायला लागणार आहे. हे बघू शकता सेक्टर 34 प्लॉट 1 रोडचं काम चालू आहे. डांबरीकरण अजूनही झालेलं नाही आहे. गटराचं काम इथे झालं आहे, बट त्याचं पण सपाटीकरण बाकी आहे. हा आहे सेक्टर 36 प्लॉट 1. अजून मध्ये डिवायडरचं काम बाकी आहे. बघू शकता त्यांनी डिवायडरसाठी हे सगळं ठेवलं आहे, म्हणजे डिवायडरचं काम अजून बाकी आहे. हे बघू शकता. इथे आहे सेक्टर 36 प्लॉट 2 हा वाला, आणि समोर आहे सेक्टर
34 प्लॉट 6. म्हणजे पोझिशनला सपोज चालूही झालं त्यानंतर तुम्हाला चलान वगैरेसाठी पण पे करायला लागणार. ते मी एक व्हिडिओ काढेन जेव्हा पोझिशनसाठी लॉट सुरू होणार तेव्हा रजिस्ट्रेशनसाठी एक चलान वगैरे कसं बनवायचं त्यासाठी पण व्हिडिओ एक बनवेल मी. लास्ट टाईम पण बनवलेलं मी एक चलान वगैरे कसं रजिस्ट्रेशनसाठी आपण कसं पे करतो. तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्याचे बघू शकता कसं चलान पे करायचं रजिस्ट्रेशनसाठी. ते पण मी व्हिडिओ बनवलेलं आहे एक. आता पण जेव्हा रजिस्ट्रेशन चालू होईल तेव्हा एक चलान कसं भरायचं ते पण मी सांगेल. हे बघा बघू शकता इथे सेक्टर 34 प्लॉट 1च्या पाठी इथे रोड बनतो आहे आणि गटार पण बनत आहेत. म्हणजे बिल्डिंग फुल तयार आहे. ठीक आहे. पण बाकीचं काम यांनी बिल्डिंग बनवल्यानंतर हे सगळं चालू केलं. माझ्या मते तर पहिलं यांनी चालू करायला पाहिजे होतं हे सगळं. आता नुसतं फक्त टाईम घेतात ते गोष्ट हे सगळं बनवायला. अननेसेसरी टाईम वेस्ट होते सगळं. पोझिशन जेव्हा चालू होणार रजिस्ट्रेशन जेव्हा पोझिशनचं जेव्हा लेटर भेटणार ते चालू केल्यानंतर मग त्यात 1-2 महिने जातील. तुम्ही लॉट सिलेक्ट करणार तुमच्यासाठी. मग तुम्ही सिडको निवारा केंद्रामध्ये जाणार. तिथे जाऊन तुम्हाला स्टॅम्प पेपर वगैरे ते सगळं घेऊन जायला लागणार. मग तिथे 1-2 महिना जातो सगळं कंप्लीट करण्यासाठी. हे बघा इथून चालू केलं यांनी. हा गटार बंद करायचा. पुढे ओपन होता. जस्ट यांनी चालू केलं या साईडला गटार बंद करायचा छोटा गटार. सेक्टर 36 प्लॉट 2. छोटे छोटे खडी टाकलेत फक्त. बट डांबरीकरण अजून झालं नाही. सपाटीकरण करतात हे लोक. म्हणजे जे शिर्के ग्रुप एकदम स्लो काम करतो. एकदम म्हणजे एकदम स्लो. L&Tचं कसं डेव्हलप चांगला ब्रँड आहे L&T. तर त्यांचं काम पण एकदम टेक्नॉलॉजी चांगली आहे. त्यांचं टेक्नॉलॉजी चांगलं असल्यामुळे त्यांचं कामही पटापट होतं. शिर्के ग्रुप आहे त्यांचं टेक्नॉलॉजी एवढं चांगलं नाही आहे. कामही खूप स्लो आहे त्यांचं. म्हणजे खूपच स्लो आहे. म्हणजे विचार करू शकता पोझिशन मे 2022ला भेटणार होतं. मे 2024 चालू आहे पण अजूनही काय पत्ता नाही पोझिशनचा. म्हणजे माणसाने एकतर रेंट पे करा प्लस ते त्यांचं EMI जातं या घरांसाठी. बट अजूनही त्यांना पोझिशन नाही आहे. हे बघू शकता तुम्ही सेक्टर 34 प्लॉट 6. ठीक आहे. ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज मी टाकलेले काही 1-1.5 वर्षापूर्वी. खूप सारे व्हिडिओज लेआउट प्लॅन्सबद्दल मी टाकलेलं. एक EWSचं फ्लॅटचं पण मी व्हिडिओ टाकलेलं कसं फ्लॅट होता EWSचा. तुम्ही लेआउट प्लॅन्स वगैरे पण बघू शकता. खूप सारे लेआउट प्लॅन्स मी केलेलं. म्हणजे सेक्टर 27चं पण लेआउट प्लॅन्स टाकलेलं. सगळं म्हणजे 34-36चं लेआउट प्लॅन्स टाकलेलं. हे बघा इथे छोटे गटार्स क्लोज झालेले आहेत बट पुढे नाही झाले अजून. बाहेरील जे मोठा गटार आहे ते पण क्लोज करायचे आहेत. ते मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलेलं. ते पण अजून झालं नाही आहेत. हे बघा हा एंट्रन्स असणार आहे सेक्टर 34 प्लॉट 6चा. ठीक आहे. कोणता बिल्डिंग कुठे तेही मी त्या लेआउट प्लॅनमध्ये सांगितलेलं तुम्हाला. एंट्रन्स कुठून असणार आहे आणि कोणता प्लॉट कुठे, कोणता बिल्डिंग कुठे, कोणतं फेसिंग काय आहे प्रत्येक बिल्डिंगचं. ठीक आहे. असं तुम्हाला कळणार नाही कोणते बिल्डिंग कुठे आहे. त्या लेआउट प्लॅनमध्ये मी सगळं एक्सप्लेन केलं आहे. तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता लेआउट प्लॅनमध्ये की कोणते बिल्डिंग कुठे आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. जेव्हाही पोझिशन वगैरे येईल मी तुम्हाला नोटिफाय करेल आणि तुम्हाला सगळं चलान वगैरे पण भरायला हेल्प करेल माझ्या एंडने जेवढं मला जमेल.
मग पनवेलला जाऊन मग रजिस्ट्रेशन वगैरे पण करायला लागतं तुमचं रूमचं. इलेक्ट्रिसिटीचं पण मी तुम्हाला ट्राय करेल एक्सप्लेन करायचं की ऑफलाईन किती लागणार आणि ऑनलाईन किती लागणार, आपल्याला कसं भरायचं असेल इलेक्ट्रिसिटीचं घ्यायचं असेल तर. आता हे तुम्ही बघू शकता इथे सपाटीकरण चालू आहे. सेक्टर 36 प्लॉट 2चा पाठी बघा, इथे सपाटीकरण चालू आहे. तो बघा ब्लू बिल्डिंग, म्हणजे ब्लू बिल्डिंग जो तुम्हाला दिसतो आहे, ब्लू बिल्डिंग जे दिसतं तुम्हाला ते म्हणजे ते काहीच नव्हतं जेव्हा मी आलेलो. तर ब्लू बिल्डिंग बनून झालं, पण त्यांचं अजून हे बिल्डिंग बनलं नाही आहे. ते बघू शकता इथे हे सगळं सपाटीकरण अजून बाकी आहे त्यांचं. हे तिथे कनेक्ट होईल मे बी त्या ब्लू बिल्डिंगच्या इथे. हा सेक्टर 36 प्लॉट 2 प्लस इथे चालू आहे यांचं सपाटीकरण. हा सेक्टर 34 प्लॉट 6 त्या पार्टचं, कारण की काही एंट्रन्स पार्टी आहेत म्हणून ते सगळं करणं इम्पॉर्टंट आहे सपाटीकरण. ह्याच्यात पण टाईम जाईल, म्हणजे बघू शकता तुम्ही अंदाजे टाईम लावू शकता की किती ह्याला टाईम जाणार आहे. जस्ट पोझिशन भेटणं इज नॉट इम्पॉर्टंट, त्यानंतर सगळं हे पहिलं कंप्लीट व्हायला पाहिजे. प्लस पोझिशनसाठी मग 1-2 महिने तुम्हाला जातील, कारण की तुम्हाला सिडको निवारा केंद्रामध्ये बुक करून जायला लागणार तुमचं जे पण लॉट असणार ते टाईम जे अवेलेबल असणार. त्यानंतर तुम्हाला मग जेव्हा चावी भेटणार त्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं बघायला लागणार की कसं करायचं आहे. ते एक वेगळं तुम्हाला हेडेक असणार आहे. काही असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माझे अगोदरचे व्हिडिओ नक्की पहा. पुढे काही आलं तर मी तुम्हाला या व्हिडिओवर या चॅनलवर अपडेट करत जाईल. काही प्रश्न असेल तर तुम्ही मला या कमेंटमध्ये टाकून विचारा, मी प्रयत्न करेल त्याचे उत्तर द्यायचं. हे बघा अजून इथे बाकी आहे गटाराचं काम. म्हणजे सिडकोने ह्या प्रोजेक्टला प्रायोरिटी दिलं पाहिजे होतं. त्यांचे बाकी बघा ते बिल्डिंग्स पार्टी L&Tने उभा राहून सगळं उभा केले, बिल्डिंग तयार आहे, सगळं झालं आहे, त्यांचं कलरिंग चालू झालं आहे बघा त्या पार्टची जी बिल्डिंग ते लोक बनवतात ते. पण ह्याचं अजून काही काम नाही, ह्याला खूप प्रायोरिटी दिलं पाहिजे होतं. ऑलरेडी प्रोजेक्ट 2 वर्ष डिले चालू आहे, बट त्यांचं काही डोक्यात येत नाही, अजून स्लोच काम चालू आहे त्यांचं एकदम. काही प्रश्न असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.